स्वागत करतो. पुढील 1 तासासाठी मार्गदर्शन वर्गासाठी उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षक यांचं देखील या ठिकाणी मी शिक्षण विभागाच्या वतीनं स्वागत करतो. आजचा जो पुढील 1 तास या ठिकाणी ज्यांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना या ठिकाणी होणार आहे, त्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढवळदरा या शाळेच्या आदर्श शिक्षिका आदरणीय श्रीमती अनिता खरमाळे मॅडम यांचं लेक्चर होणार आहे. त्यांचा विषय भाषा, घटक भाषेचा व्यवहारात उपयोग व उपघटक संवादावर आधारित प्रश्न या विषयावरती या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होणार आहे. त्यांचं देखील मी शिक्षण विभागाच्या वतीनं स्वागत करतो. उपस्थित विस्तार अधिकारी पिंपरकर साहेब, तंत्रस्नेही शिक्षक नामदेव शेरकर सर, दत्तात्रय आंबेकर सर व कदम सर यांचं देखील मी स्वागत करतो. आणि या ठिकाणी मॅडमला विनंती करतो की आपण आपल्या पुढील 1 तासाच्या लेक्चरला सुरुवात करावी. प्रथमतः सर्वांना नमस्कार. आज आहे विषय मराठी आणि मराठी विषयाचा घटक आहे भाषेचा व्यवहारात उपयोग. भाषा, बोली भाषा वेगवेगळे, त्याचा व्यवहारात कसा उपयोग होईल म्हणजे संवाद. संवादामुळे एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण होते. जेव्हा एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण होईल तेव्हा संवाद होईल, अन्यथा संवाद होत नाही. आपण आता कालच पाहिलं, काल आपण वटपौर्णिमा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केलेला आहे. गावागावात ज्या ज्या ठिकाणी वडाची झाडं असतील त्या ठिकाणी संपूर्ण महिला, पूर्ण गावातील स्त्रिया त्या वडाच्या झाडाला फेरे मारण्यासाठी, पूजा करण्यासाठी गोळा होते. पण एक गोळा होताना, येताना जाताना, तयारी करताना हा सगळा जो संवाद होता तो आपण सर्वांनी पाहिलेला आहे. एवढंच नाही तर आपण सकाळी सकाळी गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड नाईट या सगळ्या गोष्टींचा संवादच असतो. सकाळी सकाळी उठल्याबरोबर आईला गुड मॉर्निंग आहे काय करते, मग आई सुद्धा बोलते. आणि आई जेव्हा बोलेल तेव्हा तुमच्यात संवाद होईल, असा संवाद होणार नाही. मग असा काही संवाद असतो का, तो संवाद आपल्याला कुठं कुठं पाहायला भेटतो. बाजारात पाहायला भेटन, बाजारात भरपूर माणसं असतात, पण संवाद गप्पा मारणाऱ्यांची टोळका असेल तर त्या ठिकाणी 4-5 जण काय असतील तेवढे संवादात. 2 जण असतील ते घेणारा घेणारा, त्या दोघांचाच संवाद असेल. इतर काही गोष्टी बोलताना, इतर काही गोष्टी सांगताना जे प्रत्यक्ष बोलले त्यांचाच फक्त सहभाग घ्यायचा, बाकीचा उल्लेख. आता आपण तसं बारकाईने जर पाहिलं तर पहिलं चित्र बघा, पहिलं चित्र फलक लेखनासाठी आहे. घटक घेतलेला आहे, फलक लेखन चालू आहे आणि प्रश्न विचारलेला आहे. पण मुलांच्या मनामध्ये तो प्रश्न तयार आहे, पण मुलांनी कोणी सांगितलेला नाही, म्हणजे तो संवाद झालेला नाहीये, फक्त अभ्यास चालू आहे. आणि शेजारच्याच चित्रामध्ये बघा, विचारतात तेव्हा मी सांगू का, मी सांगतो, मला येतं, आणि टीचर सुद्धा म्हणतात की हो सांगा. तर अशा वेळेस बघा तो संवाद फक्त तेवढ्याच 2 याचा चालू आहे. ज्यावेळेस प्रश्नाचं उत्तर येईल तेव्हा जास्त संवाद होईल, पण हा 2च वाक्यांचा संवाद त्या ठिकाणी होईल. मग आता बघा, आपण घरामध्ये आज सकाळपासून जरी पाहिलं आज तरी सुद्धा उठल्यापासून आई उठ म्हणणार, बाबा म्हणणार आंघोळ कर, आवर लवकर, तासाला बैस, हे कर ते कर. आपण सुद्धा असं एकमेकांशी ज्यावेळेस संवाद होतो तर त्यावेळेस त्याला परिपूर्ण अशी संवादाची झालर बनते. आणि बघा असा संवाद शेतात होतो, बाजारात होतो, घरात होतो, अजून कुठं कुठं होतो, शाळेत, अजून कुठं कुठं, मॉलमध्ये, अजून कुठं, सगळीकडे. जेव्हा 2 हात एकत्र येऊन ज्यावेळेस एकमेकावर वाचतात त्यावेळेस टाळी तयार होते. 2 हात ज्यावेळेस एकमेकावर येतात आणि त्यावेळेस टाळी बनते. आणि
दोन माणसं एकत्र आल्यावर विचारांची देवाणघेवाण झाल्यानंतरच संवाद होतो. मग ते संवाद गुड असन बॅड असन कोणतंही असन तो संवाद होईल. आता त्याच्यानंतर बघा आपण चित्र पाहतो तिथे फक्त हसतायत आणि हसतात तर तोही संवाद नाही. कोणत्याही एका कारणावरून हसू राहिलेले आहेत तोही काही संवाद होत नाही. आपल्या वर्गात बघा, वर्गात आपण 30 मुलं असन 32 मुलं असन किंवा सभा भरलेली आहे. सभा भरल्यानंतर काही लोक गप्पा मारतात, काही लोक काय करतात आणि एकदम सगळे शिक्षकांनी सुद्धा एका मुलाला प्रश्न विचारला. मुलांनी उत्तर दिलं. उत्तर दिल्यानंतर त्या उत्तरामध्ये काही विनोद असेल काही असेल तर सगळे मुलं खळखळून हसतात. खळखळून हसतात तर त्या ठिकाणी वर्गात जर असेल तर वर्गात लिमिटेड मुलं आहेत, घरात असतील तर घरात लिमिटेड माणसं आहेत आणि इतर ठिकाणी मात्र लिमिटेड नसते. त्याच्यामुळे खळखळून हसले असा प्रश्न ज्यावेळेस येईल त्यावेळेस संवादामध्ये किती सहभागी व्यक्ती होत्या तर ज्या बोलतात त्या उल्लेख कितींचा आलेला आहे. तर जेवढे नाव आहेत तेवढ्यांचाच उल्लेख येतो आणि ज्यांचा सहभाग आहे ज्यावेळेस खळखळून हसतात असं येतो त्यावेळेस मात्र निश्चित सांगता येत नाही हा पर्याय घ्यायचा आहे. आता त्यानंतर बघा आपण संवाद आल्यानंतर संवादावर 3 प्रश्न फिक्स आहेत आणि 3 प्रश्नांचे 6 गुण आपल्याला मात्र हक्काचे आहेत. ऍज अ कॉपी करायची म्हणजे काय करायचं, तिथंच पाहायचं, तिथंच उत्तर आहे, तिथंच सगळे उत्तर पाहायचे. पूर्ण संवाद वाचायचंय, वाचल्यानंतर तो संवाद जिथला असन तिथं गेलो आपण असं इमेजिन करायचंय आणि इमेजिन केल्यानंतर मग आपल्याला वाटतं की आपण खरोखर त्यात सहभागी आहोत आणि बरोबर ते कोणताही प्रश्न असो आपल्याला त्याचं उत्तर येतं. प्रथमतः कोणताही डोक्यात विचार न करताना संवादाचं वाचन करायचं. संवादाचं पूर्णपणे वाचन झाल्यानंतर हा संवाद समजून घ्यायचा आहे आणि समजून घेतल्यानंतर सहभाग किती म्हणजे प्रत्यक्ष बोललेले व्यक्ती किती म्हणजे सहभाग किती आणि उल्लेख किती जणींचा आलाय तर उल्लेख किती जणांचा आलाय संवादामध्ये सगळ्यांची नावं असतात. ते नावं सुद्धा आपल्याला बघायचे असतात. म्हणून संवादाचे जर 100% मार्क मिळतातच आणि मिळवायचे तर ह्या नियमांचा प्रथम अभ्यास करा की आपण पूर्णतः मन लावून शांतपणे संवाद वाचायचा. वाचल्यानंतर त्या पात्रामध्ये आपण आहोत अशा पद्धतीनं राहायचे. त्याच्यानंतर बघा फक्त हसणे, डोळे मिचकवणे किंवा फक्त ह्या शारीरिक कृती आहेत ह्या संवादामध्ये येत नाहीत. त्याच्यानंतर पहा संवादावर आधारित हे सगळे प्रश्न पाहिल्यानंतर संवाद आपण सुद्धा तयार करायचा. घरी उठल्यापासून आज दुपारपासून तयार करा. शाळेत गेल्यानंतर पहिला आठवडा पूर्णतः संवाद तयार करा. 2 वाक्याचे असन, 3 वाक्याचे असन, 4 वाक्याचे असन, छोटे छोटे संवाद तुमचे आणि तुमच्या मित्रांचे तयार करायचे आणि त्याच्यामध्ये बाकीच्या मुलांना सुद्धा इन्व्हॉल्व करून घ्यायचं आणि मग किती जणांचा सहभाग आला फक्त बोलणारे एवढं मात्र पक्क संवादामध्ये ध्यानात ठेवायचं. फक्त बोलणारे सहभागी आणि उल्लेख असणारे मात्र जेवढे नाव असतील तेवढ्यांचाही त्या ठिकाणी उल्लेख असणारच आहे. आता बघा काही संवादामध्ये वेळेसाठी प्रश्न असतो. काही संवादामध्ये विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द, दिनविशेष, जन्म, मृत्यू ह्याच्यावर तर निश्चित असतो. त्याच्यामुळे दिनविशेष सुद्धा आपल्याला पाठ करायचे आणि दिनविशेष हे इतर समानार्थी शब्द उलटार्थी शब्द ह्या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला मराठी या विषयात करायचा आहे. पण संवादामध्ये बघा वेळेसाठी ज्यावेळेस प्रश्न येतो त्यावेळेस प्रभात वेळ प्रभात म्हणजे काय? प्रभात म्हणजे सकाळ. प्रभात म्हणजे काय मग सकाळची वेळ आहे. आणि बघा सांज वेळ झाली पक्षी घरट्याकडे चाललेत. सांज वेळ झाली आता दिवा लावायचा आहे. असं त्याच्यामध्ये संवादामध्ये बऱ्याचशा वेळ येत असतं. मग सांज वेळ म्हणजे संध्याकाळ, प्रभात वेळ सकाळ हे मात्र ध्यानात ठेवत चला. सांज वेळ, प्रभात वेळ. प्रभात
सकाळ, सांजवेळ, संध्याकाळ. आता मध्यान्ह, मध्यान्ह म्हणजे दुपार, मध्यान्ह पूर्व सकाळ, मध्यान्होत्तर दुपारच्या नंतर, दुपारी 12च्या नंतर. मग अशा प्रकारे संवादामध्ये फक्त संवादच येत नाही, तर संवादामध्ये भाषेचा इतर इतर खूप काही अभ्यास आपल्याला येत असतो. आणि तो अभ्यास आपल्याला मात्र बारकाईने करायचा आहे. फक्त प्रश्न वाचायचा, त्याचं उत्तर त्याच्यात शोधायचं म्हणजे संवाद झालेला नाही. संवाद असो, उत्तर असो, भाषा विषयाचा अभ्यास खूप खूप खोलवर करायचा असतो, मुळापासून करायचा असतो. आता बघा, पहिला संवाद वाचते मी. अरे दादा, अरे दादा कसला विचार करतोस? अगं ताई, सरांनी निबंध लिहायला सांगितलाय, कसा लिहू? ताई आणि दादा हे 2 वाक्य मात्र दोघांचे आहेत. कोणते विषय दिले आहेत? म्हणजे हे पण ताई बोललेली. माझा आवडता सण, माझी शाळा, माझा आवडता प्राणी. पण जे विषय दिलेले आहेत ते विषय मात्र तिथं त्याने दादानी सांगितलेत. आता तुला कोणता विषय आवडलाय त्याबद्दल माहिती लिही. आता हे कोण बोललं असेल हे आपल्या डोक्यात लगेच यायला पाहिजे. कोणते विषय दिले आहेत हे कोण बोलला असेल? ताई बोलली. तुला कोणता विषय आवडलाय त्याबद्दल माहिती लिही. हे कोण बोललंय? ताईच बोलली. माझा आवडता प्राणी हा विषय मला आवडला, या विषयाबद्दल लिहितो मी. एकदम छोटा, एकदम सोपा आणि एकदम साजेसा असा हा संवाद आहे. फक्त दादा आणि ताई. दादा विचार कसला करतोस? ताई निबंध लिहायला सांगितलंय, कसा लिहू कसा लिहू म्हणजे काय करू, कुठून सुरुवात करू, काय करू? ताईचं तिथं मार्गदर्शन पाहिजे होतं. कोणते विषय दिले आहेत? माझा आवडता सण, माझी शाळा, माझा आवडता प्राणी. आता तुला कोणता विषय आवडलाय हे सुद्धा ताई बोलली. म्हणजे हा संवाद किती जणांमध्ये झाला हे आपल्या डोक्यात प्रश्न पाहिजे. आपण एका संवादावर 3 प्रश्न येतात, पण आपण मात्र एका संवादावर 5 ते 10 प्रश्न आरामशीर तयार करू शकतो. हा संवाद कोणामध्ये झाला? हा संवाद कुठे झाला असेल? ह्या संवादामध्ये कोण कोण आहेत? कोणी कोणी भाग घेतलाय? उल्लेख कोणाकोणाचा आलाय? विषय कोणते दिले होते किंवा विषय कोणता त्याला आवडलाय? मग हे सगळ्या प्रश्न आपण तयार करायचे स्वतः. आता सध्या 2-3 दिवस सुट्ट्या आहेत, तर खूप संवाद तयार करा. तयार करायचे, पुस्तकातले संवाद काय घेऊ नका, आपल्या मनाने तयार करा. घरातले संवाद तयार करा किंवा मित्राला फोन करा, फोनवरून जे काय बोलणं होईल तो संवाद तयार करा आणि त्याच्यावरचे प्रश्न तयार करा. प्रश्नांची उत्तरं लिहा आणि आपापल्या शाळेत नेऊन दाखवा. मग आता पहिला प्रश्न आहे बघा, निबंध कोण लिहिणार आहे? तर निबंध कोण लिहिणार आहे? दादा. निबंध कोण लिहिणार आहे? दादा. निबंध लिहिण्यासाठी दादाने कोणता विषय निवडला आहे? आता वरती संवादामध्ये दिलेलं आहे, माझा आवडता सण, माझा आवडता प्राणी, माझी शाळा, माझी ताई. तर बघा ह्याच्यामध्ये ताई बरोबर त्याचा संवाद झालेला आहे. ताई बरोबर त्याचा संवाद झालेला आहे बघा. आणि कोणता विषय घेतलेला आहे? माझा आवडता प्राणी हा विषय त्याला आवडलेला आहे आणि तो त्यांनी घेतलेला आहे. आता वरील संवादामध्ये किती जणांनी भाग घेतला? किती जणांनी भाग घेतला? सोपा आणि एकदम मस्त संवाद होता. फक्त दोघं, तिसऱ्याचा शब्दाचा उल्लेख सुद्धा आलेला नाही. फक्त 2, दादा आणि ताई. मग त्या ठिकाणी मात्र प्रत्येक पर्यायाला, प्रत्येक प्रश्नाला कच्चं काम आपलं करत चला. आता त्याच्यानंतर बघा पुढचा संवाद आहे. हा संवाद पण पहा घरातलाच आहे. अरे रामू काय करतोस? इकडे ये पाहू. आलो ह बाबा. अरे 9:15 वाजलेत. शेजारचा अक्षय कधीच शाळेत गेलाय. म्हणजे हे फक्त रामू आणि बाबा हे दोघच जण बोलतायत. शेजारचा अक्षय कधीच शाळेत गेलाय. मग कधीच हा शब्द एक वेळेसाठी आलेला आहे. कधीच म्हणजे कधी? कधीच म्हणजे 5 मिनिटापूर्वी, कधीच म्हणजे 10 मिनिटापूर्वी तो गेलाय. बाबा मी पण निघालोय. अरे शाळेत लवकर जाऊन दररोज मिशन आरंभच्या तासाला हजर राहावे. हो लवकर जाऊन. मी नाही का आमच्या शाळेत जाताना 9लाच घरातून बाहेर पडत? हो बाबा नक्की जाईन मी वेळेत. मग आता हा संवाद, ह्या संवादामध्ये बघा कोणी कोणी भाग घेतलेला आहे,
कोणाकोणाचा उल्लेख आलेला आहे हे सगळं आपल्याला बारकाईनं बघायचंय. आता पहिल्या 2 वाक्यामध्ये जर पाहिलं, अरे रामू काय करतोस, इकडे पाहू, आलो हो बाबा. आलो हो बाबा म्हटल्यानंतर रामू आणि बाबा हे दोघांचाच उल्लेख आहे. मुलगा आणि वडील त्या दोघांचाच उल्लेख आहे. 9:15 वाजले होते, शेजारचा अक्षय गेलेला होता. म्हणजे शेजारचा अक्षय साधारणतः 9च्या दरम्यान शाळेत गेलेला असेल. मी पण निघालोय. अरे लवकर जाऊन तासाला हजर राहावे. हो, मी नाही का आमच्या शाळेत जाताना 9लाच घरातून बाहेर पडत. हो बाबा, नक्की जाईन मी वेळ. मग असा संवाद वाचताना मात्र रामू म्हणजे आपण स्वतः आहोत आणि आपले पप्पा आपले बाबा आपल्याशी बोलतायत असं ज्यावेळेस इमॅजिन होतं, असं ज्यावेळेस त्या विचारात जातात, तर त्यावेळेस पूर्णतः संवाद तुमच्या लक्षात येईल आणि पूर्णतः कोणताच प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून राहणार नाही. हा संवाद कोणाकोणामध्ये झाला. आता कोणाकोणामध्ये झाला? विद्यार्थी शिक्षक, मुलगा वडील, विद्यार्थी आई आणि मुलगा शिक्षक. आता बघा, पहिला पर्याय आणि चौथा पर्याय, मुलगा शिक्षक आणि विद्यार्थी शिक्षक, हे एकदम सारखेच आहेत. ते फक्त बाजूला काढायचे आपल्याला. आता मुलगा वडील आणि विद्यार्थी आई इथं मात्र जंबल आहे. पण संवादामध्ये आईचा उल्लेख कुठेही नाही. म्हणजे संवाद कोणाकोणात झाला? मग मुलगा आणि वडील. आता प्रश्न दुसरा आहे बघा, अक्षयचा कोणता गुण घेण्यासारखा आहे? अक्षयचा चलाखी, हुशारी, वक्तशीरपणा, फडकरपणा. आता अक्षय कधीच शाळेत गेलेला होता. ती चलाखी, हुशारी, वक्तशीरपणा, खोडकरपणा. आता चलाखी म्हणजे चपळता, थोडक्यात अर्थ येईल. पण वेळेच्या बाबतीत अक्षय खूप काटेकोर होता, म्हणून या ठिकाणी वक्तशीरपणा हा गुण त्याचा घेण्यासारखा. आता प्रश्न तिसरा आहे बघा, वरील संवादात किती जणांचा उल्लेख आलेला आहे? आता उल्लेख आलेला बघा, उल्लेख आलेला आहे म्हणजे सहभाग घेतलाय फक्त वडील आणि मुलगा. पण एक नाव जास्त आलेलं आहे. ते नाव कोणतं? अक्षय. मग त्या ठिकाणी मात्र करेक्ट लिहूनच काढायचे, रामू, बाबा आणि अक्षय. अक्षयचा मात्र त्या ठिकाणी उल्लेख आलेला आहे जास्तीचा आणि सहभाग मात्र दोघांचाच आहे. अक्षय हा तिघा जणांचा उल्लेख तिथं आलेला आहे. मग अशा पद्धतीने पहा, त्या संवादामध्ये किती नावं आलेली आहेत. नावं जेवढी आलेली असतील तर तेवढ्यांचा उल्लेख ठेवायचा आहे. ज्यांनी भाग घेतलाय त्यांचा सहभाग ठेवायचा आहे. आता मी मगाशी सांगितलं बघा, विद्यार्थी शाळेमध्ये 31 विद्यार्थी आहेत आणि एक शिक्षक. त्यांच्या सगळ्यांच्या मध्ये संवाद चालू आहे. पण एकाच विद्यार्थ्यांनी उत्तर दिले तर सहभाग कोणाचा राहील? फक्त दोघांचा, शिक्षक आणि विद्यार्थी. आणि उल्लेख किती जणांचा आला? पूर्ण वर्ग राहणार. पण वर्गामध्ये किती मुलं? ती फिक्स मुलं असतात. तर तिथं वर्गातील मुलांचा जर विचार आला, वर्गातील मुलांची जर संख्या आली तर फिक्स ठेवायची, अन्यथा निश्चित सांगता येणार नाही. आता बघा, पुढचा एक संवाद घ्यायचा आपल्याला. संवाद तिसरा संवाद आहे, तुझे दात पाहून काय म्हणाले डॉक्टर? तुझे दात पाहून काय म्हणाले डॉक्टर? अगं, चॉकलेट जास्त खाऊ नको म्हणाले. त्यांना कसं कळलं मी चॉकलेट खातो तो? अरे आरशात बघ जरा, मला मग समजेल. असं काय ग आजी? म्हणजे आरशात बघ जरा मग समजेल. हे कोण म्हणालं? चॉकलेट जास्त खाऊ नको म्हणाले. त्यांना कसं कळलं मी चॉकलेट? हे कोण म्हणालं? तुझे दात पाहून काय म्हणाले डॉक्टर? हे कोण म्हणालं? हे लगेच आपण त्या घरामध्ये आहोत अशा पद्धतीनं राहायचे आणि अशा पद्धतीने राहिले तर पूर्ण संवाद आपल्या लक्षात लगेच येऊन जातो. अगदी बरोबर सासूबाई, दिवसातून 2 वेळा नको का दात घासायला? आता सासूबाई म्हटल्यानंतर ती आजी आहे, आजीची सून म्हटल्यानंतर मुलाची आई. राम, दुधाचे दात पडून नवीन दात यायला नुकतीच सुरुवात झाली, तेव्हा त्यांची काळजी घे. दुधाचे दात पडून कायमचे दात यायला नुकतीच सुरुवात झालेली आहे. हो बाबा. आता हे बाबा म्हटलेले बा. बाबा, डॉक्टर काकांनी दर 6 महिन्यांनी दाताची तपासणी प्रत्येकाला करून घ्यायला सांगितले आहे.
डॉक्टर काकांनी 6 महिन्यांनी दाताची तपासणी प्रत्येकाला करून घ्यायला सांगितलेली आहे. म्हणजे तो काय म्हणतोय, बघ त्यालाच एकट्याला जायचं नाही, सगळ्यांनीच करून घ्यायला सांगितली. राम, दाताची निगा राखली की आरोग्यही उत्तम राहतं. दातांची निगा राखली की आरोग्य उत्तम राहतं. म्हणजे जेवण चांगलं जातं, पचतं, असं त्या नाही. अरे आजचा गृहपाठ काय दिलाय बाईंनी? अगं आई, दाताला समानार्थी शब्द लिहायला सांगितले आहेत. आता बघा, हे प्रश्नाकडे न जाता आपण हा संवाद आधी चांगला पहा आणि कच्चं काम पहिलं काय करायचं. संवादामध्ये उल्लेख किती जणांचा आलेला आहे. आता हा संवाद थोडासा मोठा आहे बघा, तर त्याच्यामध्ये उल्लेख किती जणांचा आलेला आहे आणि सहभागी किती ते आधी लिहून घ्या आणि मग बाकीचं संवादाचं बरोबर होऊन जाणार. सहभागी किती जण आणि उल्लेख किती जणांचा आहे. आता सहभागी म्हणजे प्रत्यक्ष बोलणारे. सहभागी म्हणजे कोणते? प्रत्यक्ष बोलणारे राहणार. आणि मग बघा, सहभागी अगोदर कोण बोललं? तुझे दात पाहून काय म्हणाल डॉक्टर? अगं चॉकलेट जास्त खाऊ नको म्हणाले. त्यांना कसं कळलं मी चॉकलेट जास्त खात होतो? मग आता चॉकलेट अगं म्हटलंय, अरे आरशात बघ जरा, मग समजेल. असं काय का आजी? मग आता इथे आजी आहे आणि मुलगा आहे, ह्या दोन याच्यामध्ये आजी आहे आणि नातू आहे. या दोघांचा त्या ठिकाणी सहभाग चाललेला आहे, सहभाग आहे आणि त्यांनी पूर्ण हे करून घेतलं. त्याच्यानंतर पुढचा आहे अगदी बरोबर सासूबाई. सासूबाई म्हटल्यानंतर त्या आजीला सासूबाई म्हणणारी ती सून आहे, म्हणजे मुलाची आई. दिवसातून 2 वेळा नको का दात घासायला? मग ती सासू सुनबाई म्हटली. आणि राम, दुधाचे दात पडून नवीन दात यायला नुकतीच सुरुवात झाली, तेव्हा त्यांची काळजी घे. हो बाबा. आता बाबा सुद्धा हे वाक्य बोललेत. आता पुढे पहा, बाबा डॉक्टर काकांनी दर 6 महिन्यांनी दाताची तपासणी प्रत्येकाला करून घ्यायला सांगितले आहे. हे सुद्धा मुलगा आणि बाबाच बोललेले आहेत. राम, दाताची निगा राखली की आरोग्य ही उत्तम राहतं. हे सुद्धा तेच बोललेलं आहे. अरे आजचा गृहपाठ काय दिला बाईंनी? आता हे वाक्य कोण बोललंय हे पटकन लक्षात येत नाही, कारण वरचं सगळं वाक्य बाबा बोललेले आहेत आणि हे वाक्य सुद्धा बाबाच बोलले असे तुम्ही घाईमध्ये लिहून टाकता, घाईमध्ये ओळखता. पण खाली बघा, अगं आई, दाताला समानार्थी शब्द लिहायला सांगितले आहे. म्हणजे अरे आजचा गृहपाठ कोण काय दिलाय बाईंनी हे कोण बोललंय? आई बोललेली. त्याचं उत्तर खाली आहे. हे सगळं बारकाईने ज्यावेळेस तुम्ही पाहता, तर त्याच वेळेस मात्र आपल्याला लक्षात येईल. तर मग याच्यामध्ये सहभागी किती झाले? 4. आणि उल्लेख किती जणांचा आलाय? तर उल्लेख बाई म्हणजे मॅडमचा एक जास्तीचा उल्लेख आलेला आहे तिथं. मग आता प्रश्न बघा, प्रश्न आहे वरील संवादात किती जणांनी भाग घेतला आहे? प्रत्यक्ष भाग किती जणांनी घेतलेला आहे? मग भाग किती जणांनी घेतलाय? त्याच्यामध्ये 4 जणांनी. कोण कोण येते? आजी आहे, नातू आहे, मुलाची आई किंवा आजीची सून आहे आणि आजीचा मुलगा आहे, म्हणजे बाबा. आई, बाबा, आजी आणि नातू. आणि त्याच ठिकाणी उल्लेख किती जणांचा आलेला आहे हे सुद्धा त्याच्यामध्ये लगेच प्रश्न तयार करून घ्यायचा. कच्चे काम करतो आपण तोपर्यंत, एक दिवाळीपर्यंत सहभागी किती आणि उल्लेख किती हे लगेच घ्यायचं आणि लगेच तिथं कच्चं काम करत राहायचं. असं काम करताना वेळेला ऐन वेळेस कोणती धावपळ होत नाही. आता प्रश्न दुसरा आहे बघा, राम जास्त चॉकलेट खातो असे निदान डॉक्टरांनी कशावरून केले? कशावरून केले असतील? रामचे सुंदर दात पाहून. आता दातांचाच परिच्छेद होता, दातांचा संवाद होता. त्याचे किडलेले दात होते, सुंदर दात, पडलेले दात नाही. पडलेले दात हे पडणार होते, ते पडून नवीन दात येणार होते. मग पडलेले दात पाहून नाही, नवीन येणाऱ्या दातांची काळजी घ्यायची असते. चेहऱ्याकडे पाहून, चेहऱ्याकडे पाहून तर नाही. चेहऱ्याकडे पाहून चॉकलेट खातो हे कसं कळन? रामचे किडलेले दात पाहून. बघा आता, किडलेले दात पाहून जास्त चॉकलेट खातो. चॉकलेट खाणं चांगलं नाही, ही सवय हानिकारक आहे, ही सवय चांगली नाही. आणि आपले दात हे आपल्याला पूर्ण आयुष्यभरासाठी ते दात चांगले उपयोगी असतात. दात असतं तर आरोग्य चांगलं राहतं, हे बाबांनी पण सांगितलंय आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती. त्याच्यामुळं चॉकलेट न खाता आपले दात स्वच्छ ठेवायचे. ह्या संवादामधून तो सुद्धा एक मोटिवेशन मोठं आलेलं आहे पहा.
तर सगळ्यांनी चॉकलेट खाणं बंद करा, रामचे किडलेले दात होते. प्रश्न तिसरा आहे, वरील संवादावरून रामचे वय अंदाजे किती असावे? अंदाजे विचारलेले. दात पडायला लागलेले आहेत, काही पडलेत, काही येत आहेत. मग 1 ते 3 वर्ष, 1 ते 3 वर्ष मध्ये दुधाचेच दात असतात, ते पडलेले नसतात. 12 ते 15, 12 ते 15 या वयोगटामध्ये नवीन दात आलेले असतात. तर इथं अंदाजे वय आहे 5 ते 10 वर्ष. कारण 7व्या 8व्या वर्षापासून तुम्ही बघा, तुम्ही साधारण 3रीला गेलेले असताना किंवा 4थीमध्ये, 3रीला प्रवेश किंवा 4थीमध्ये आपले दात पडून नवीन दात यायला लागतात. म्हणजे 7व्या 8व्या वर्षापासूनच त्या दातांची सुरुवात होते. आणि 1 ते 4 वर्ष आणि 1 ते 3 वर्ष पहिला आणि चौथा पर्याय त्याला उपयोगीच पडत नाही. 12 ते 15 वर्ष ते पूर्ण आलेले असतात. म्हणून या ठिकाणी 5 ते 10 वर्ष हा पर्याय आपल्याला योग्य वाटेल. आणि असं परफेक्ट उत्तर काढायचं आणि फिक्स आपल्याला हक्काचे किती मार्क भेटणार? 6 मार्क भेटणार. आणि हक्काचे मार्क तिथंच पाहायचे आणि तिथंच घ्यायचे. आपल्याला बाकीच्या कोणत्याही गोष्टीकडे जायचं नाही. भाषा विषय जे पूर्ण असेल, पण आपल्याला त्यासाठी पाठांतर महत्वाचे. खूप पाठांतर करणं. पाठांतर करताना सुद्धा मन लावून वाचायचे, भोकमपट्टी करायची नाही. भोकमपट्टी केल्यानंतर ऐन वेळेस जागा भेटतो. म्हणून मन लावून वाचायचे. आता खूप वेळ आहे सध्या, अजून जून महिना पूर्ण वेळ आहे. पूर्ण अभ्यास वाढायला त्याला वेळ. तोपर्यंत तुम्ही भाषेविषयीचे समानार्थी शब्द असतील, उलटार्थी शब्द असतील, शब्द समूहाबद्दल शब्द, अलंकारिक शब्द असतील, सामान्य ज्ञान, सगळं काही गाईड घेऊन सगळं काही वाचून घ्या आणि समजून घ्या. आता आपण जातोय संवाद 4. चौथा संवाद आहे तो सुद्धा आता बघा, प्रत्येक मूल्याला धरून आधारित हे संवाद केले. पहा, उषा, आज तुझा चेहरा हिरमुसलेला का? हिरमुसलेला या शब्दाला पर्याय शब्द म्हणजे नाराज. दीदी, सीमाला परिस्थितीमुळे सहलीचे पैसे भरता येत नाही. सहलीची वर्गणी किती आहे? 350 रुपये. बाळा, मग तुला काय करावं असं वाटतं? आई, माझ्याकडे आहेत ना पैसे. अगं, 1 ऑगस्टला वक्तृत्व स्पर्धेत मिळालेल्या बक्षिसांची रक्कम बाबांकडे आहे. छान, उद्या वर्ग शिक्षकांना देऊन टाक. गुणाची गणात. मग हे तर सुद्धा गुणाची गणात म्हणजे आजी आहे, आई आहे. तर बघा, उषा आहे. उषाचा चेहरा नाराज झालेला होता. त्यांच्या शाळेची सहल जायची होती. सहलीला तिची मैत्रीण होती. त्या मैत्रिणीला परिस्थितीमुळे पैसेच भरता येत नव्हते. असं कोण म्हणालं नाराज काय? दीदी म्हणाली. म्हणजे इथं सहभाग कोण आहे? पा, उषा आहे, दीदी आहे. आता पुढे बघा, बाळा, मग काय करावं असं वाटतं? आई, माझ्याकडे आहेत ना पैसे. इथं आई सुद्धा म्हणली, बाळा, तुला काय करावं वाटतं? हे आई बोललेली. आई, माझ्याकडे आहेत ना पैसे. अगं, 1 ऑगस्टला वक्तृत्व स्पर्धेत मिळालेल्या बक्षिसांची रक्कम बाबांकडे आहे. छान, उद्या वर्ग शिक्षकांना देऊन टाक. म्हणजे हे आजी बोलले. मग इथं सुद्धा पहा, उषा, सहभागी व्यक्ती किती आणि उल्लेख किती जणांचा आलेला आहे बघा. उषा आहेच. 2 नंबरला उषाची दीदी आहे. त्याच्यानंतर आई आहे. आणि आजी. आता आजीचा शब्द कशावरून आला? गुणाची गवाई नात. आता इथं जर तुम्ही शेवटच्या वाक्यापर्यंत, शेवटच्या शब्दापर्यंत, शेवटच्या ह्याच्यापर्यंत तुम्ही जर नीट वाचलं नाही तर तुम्हाला आजी बोललेलं लक्षात पण येणार नाही. म्हणून प्रत्येक शब्द बारकाईने पहा, प्रत्येक वाक्य बारकाईने पहा. म्हणजे सहभागी व्यक्ती किती झाल्यात? 4 झालेल्या आहेत. आणि उल्लेख किती जणांचा आलेला आहे? तर उल्लेख बाबा आलेले आहेत. आणि अजून कोण आलेत पहा? वर्ग शिक्षक. शिक्षक पण आहेत आणि बाबा आहेत. उल्लेखाला वर्ग शिक्षक. सहभागी व्यक्ती 4 झालेले आहेत. आणि उल्लेख किती जणांचा आलेला आहे? 5-6 जणांचा उल्लेख आलाय. इथे 2 प्रश्न तयार करायचे आपल्या मनाने. वरील संवाद किती जणांमध्ये घडला? किती जणांमध्ये घडला? 4च जणांमध्ये घडलेला आहे. पण तिथं मात्र आजीचं बारकाईने पहा, आजीचं वाक्य समजून येत नाही. म्हणून आपण घरामध्ये बसलो आणि घरामध्ये कोण काय बोलतंय हे आपल्याला लक्षात येतं. आपल्या घरामध्ये सगळे असतात.
म्हणून प्रत्येक शब्द प्रत्येक वाक्य बारकाईने वाचलं तर हे आपल्याला 3 प्रश्नांचे 6 मार्क फिक्स आहेत. मग किती जणांमध्ये घडला? आई, उषा, दीदी, आई आणि आजी. बाबांकडे 1 ऑगस्टच्या वक्तृत्व स्पर्धेचे पैसे बाबांकडे आहेत, पण बाबा तिथे बोललेले नाहीत. वर्ग शिक्षकांकडे पैसे देऊन टाक. म्हणजे त्या ठिकाणी बघा किती मोठा दान धर्म चाललेला आहे आणि किती मोठं मन आहे त्यांचं. तर पहा 1 ऑगस्टला कोणत्या निमित्ताने वक्तृत्व स्पर्धा असू शकते? आता 1 ऑगस्टला कोणत्या निमित्ताने वक्तृत्व स्पर्धा असू शकते? आता 1 ऑगस्टला काय आहे हे अगोदर लक्षात आलं पाहिजे आपल्याला. 1 ऑगस्ट लोकमान्य टिळक पुण्यतिथी, आपण ती साजरी करतो. आणि तिथं त्यांनी काय केलेलं आहे? वक्तृत्व स्पर्धा घेतली आणि वक्तृत्व स्पर्धेमध्ये मिळालेलं बक्षिसाचे पैसे असतील ते बाबांकडे होते आणि ते देऊन टाकायचे. मग आता ह्या पर्यायामध्ये आपल्याला ह्या प्रश्नामध्ये काय करायचंय? पूर्ण दिनविशेष आपल्याला वाचून काढायचे. पूर्ण दिनविशेष या प्रश्नासाठी संवाद आहे, संवाद फक्त म्हणायला आहे, पण आपल्याला बाकीचा सुद्धा अभ्यास याच्यात करायचा आहे. महात्मा गांधी जयंती, पंडित नेहरू जयंती, लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी, कुसुमाग्रजांचा स्मृती दिन, या सगळ्या गोष्टींचं तुम्ही काय करायचं? आपण बारकाईने वाचायचंय आणि बारकाईने वाचून त्याच्या नोट्स काढा. सुट्टी आहे तोपर्यंत पूर्ण दिनविशेष कॅलेंडर घ्या. 1 जानेवारी पासून सुरुवात करा किंवा जून पासून सुरुवात करा. त्या महिन्यामध्ये काय काय आहे ते संपूर्ण लिहून काढा. मग तिथं मराठी महिने असतील, कोणत्या मराठी महिन्यामध्ये काय असतं ते बी लिहून काढा. हे पण लिहून काढा. जयंती, पुण्यतिथी, आंतरराष्ट्रीय दिवस कोणते ते लिहून काढा. आणि मात्र पूर्णतः वाचायचे. शाळा सुरू झाल्यानंतर आपण आपल्या मित्रांना घेऊन या सगळ्या गोष्टींची चर्चा करायची. मग ह्या सगळ्या, कारण आपल्या बरोबर इतर सगळे क्लासला सगळे मुलं नाहीयेत, इतर सगळ्या मुलांना त्याचं माहिती होईल आणि इतर सगळ्या मुलांचा अभ्यास चांगला होईल. आणि मग ग्रुप पेअर करा. 2 ग्रुपमध्ये राहत चला. आज आपण विचारलं हे कधी आहे ते कधी आहे, 5 सप्टेंबरला काय असतं शिक्षक दिन, 3 जानेवारीला काय असतं, असं पटकन म्हणजे ज्यावेळेस म्हणतात ना झोपेतून उठलं तरी मी उत्तर सांगू शकतो. तर असं आपल्या वर्गामध्ये वातावरण पाहिजे. आणि असं वातावरण फक्त मुलांना तुम्हीच करू शकता, एकमेकांना, बाकीच्यांना नाही. पटांगणावर खेळायला गेल्यावर सुद्धा खूप काही विचारू शकता. आणि हे एकदा विचारलं की बाकीचे मुलं सुद्धा काय करतात? पूर्णतः अभ्यासाने पूर्ण तयारीने येतात आणि तयारीने आल्यानंतर सगळ्यांचा अभ्यास होतो. कदाचित आपल्या लक्षात राहत नाही, अनावधानाने होऊन जातं, दुसऱ्यांकडून उत्तर येऊन जातं. मग पूर्ण वर्गाचा अभ्यास आपला चांगला होतो. आता पुढचं बघा, वरील संवादामधून उषामधील कोणता गुणविशेष दिसून येतो? कृतघ्न, संवेदनशीलता, गाढवपणा आणि अभिमानी. आता कृतघ्न, कृतज्ञ हे शब्द आपल्याला आता वाचायचे, वाचले पण असतील कारण 4थीला आपली परीक्षा झालेली आहे, पण पुन्हा रिपीट आपल्याला वाचायचे, चांगलं मन लावून वाचायचंय आणि पाठ करायचे. मग कृतज्ञ म्हणजे काय? केलेले उपकार न जाणणारा. कृतज्ञ, केलेले उपकार जाणणारा. तिथं लगेच सविस्तर लिहून काढायचंय. संवेदनशीलता, दुसऱ्यांच्या मनाचा विचार करणारा. पहा, गाढवपणा, गाढवपणा हा नव्हताच, अभिमानी नाही. तर याच्यामध्ये 2च पर्याय होते, कृतज्ञ आणि संवेदनशीलता. तर उषामध्ये संवेदनशीलता हा गुण चांगला होता. मैत्रिणीचे पैसे, सीमाचे पैसे त्यांनी भरले होते. आणि हा आता पुढचा आहे बघा, संवाद 5वा आहे. 5व्या संवादामध्ये हा काल्पनिक संवाद आहे, असं काही झालेलं नाही, परंतु आपण तयार केलेला आहे. आणि तयार यासाठी केलाय का तुम्ही सुद्धा असे कोणतेही संवाद तयार करा, छान कामासाठी करा. मधमाशीने मधाचे भरलेले भांडे देवाला दिले. मधमाशीने मधाचे भरलेले भांडे देवाला दिले. देव प्रसन्न झाले, म्हणाले तुला जे काही वाटेल ते माझ्याकडे माग, मी देतो. प्रसन्न झाले देव आणि तुला जे काही वाटेल ते माग. प्रसन्न झाल्यानंतर माणूस सर्व काही द्यायला तयार असतो. बा तुम्ही मला खरंच जे मागाल ते द्याल, मधमाशी म्हणाली. पण आता मधमाशीच्या डोक्यात काय ते पुढे बघा. हो तर नक्कीच देईन. देव म्हणाला, देवा मी ज्या प्राण्यांना नांगी मारील त्याला वेदना व्हाव्यात अशी शक्ती दे. मी ज्या प्राण्यांना नांगी मारीन
त्याला वेदना व्हाव्यात, म्हणजे हा चांगला विचार नाही. नंतर देवाला लक्षात आलं, पहा देवाला राग आला आणि म्हणाले मी वचन दिले म्हणून मी ते पूर्ण करतो. वचन दिल्यानंतर ते पूर्ण करावेच लागते. मी वचन दिले म्हणून पूर्ण करतो. धन्यवाद देवा, माशी म्हणाली. आता ही प्रवृत्ती वाईट आहे आणि आनंदित झाली माशी. पण देवाने काय सांगितलं, पण एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या ठिकाणी तू नांगी मारशील त्याच ठिकाणी ती तुटून जाईल. ज्या ठिकाणी नांगी मारशील त्याच ठिकाणी तुटून जाईल आणि तू मरण पावशील, देव म्हणाले. नांगी मारायची, मग त्याच ठिकाणी तुटून जाईल आणि तू मरण पावशील. आता जर हे असं होत असेल तर कशाला चावायचं दुसऱ्याला, बरोबर? मग बघा आता हा संवाद किती असं पॉवरफुल वाटतोय. मधमाशीने मधाचे भरलेले भांडे देवाला दिले, म्हणजे हा संवाद कोणाच झालेला आहे, फक्त देव आणि मधमाशी. मग आता बघा उल्लेख किती जणांचा आलेला आहे, तिथं बाकीचं कोणाचाच उल्लेख नाही, मधमाशी आणि देव. आणि मग देवाला ही वाईट प्रवृत्ती घालायची होती, म्हणून देवाने सांगितलं मी वचन दिले म्हणून पूर्ण करतो. पण त्याला एक गोष्ट अप्पा, एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या ठिकाणी तू नांगी मारशील त्याच ठिकाणी ती तुटून जाईल आणि तू मरण पावशील, देव म्हणाले. आणि मग मधमाशीच्या लक्षात आलं, नाही आपण हे वाईट काम करतोय, हे काम चांगलं नाही. म्हणून मग आता पुढचं पहा, संवाद कोणाकोणामध्ये झाला. आता पर्याय चांगले वाचायचे. पर्याय पहा, संवाद कोणाकोणामध्ये झाला. पर्याय पहा, पहिला पर्याय आहे देव आणि मधमाशी, दुसरा आहे मधमाशा, तिसरा आहे देव, आणि 4 आहेत पक्ष्यांमध्ये. आता हे 4ही पर्याय जर पाहिले तर पक्ष्यांमध्ये नाहीच आहे. इथं देव आणि मधमाशी यांच्यात हा संवाद झालेला आहे. आणि मग मधमाशा, फक्त मधमाशांमध्ये हा संवाद झालेच नाही, तिथं देव आहे आणि एक मधमाशी पास घेऊन गेले ते. आणि नंतर देव, फक्त देवांमध्ये पण नाही झाला, पक्ष्यांचा तर उल्लेखच नाही. आता प्रश्न दुसरा पहा, देवाने मधमाशीला काय दिले? काय दिलं? शाप दिला, वचन दिलं, आदेश दिला, निर्बंध दिले? आता 1 नंबरला शाप आहे, इथं गोंधळ होणार आहे. 1 नंबरला शाप आहे, कारण ते शेवटच्या वाक्यामध्ये दिले का असं ते उशाप झाला. पण देवाने काय दिलंय? वचन दिले, स्पष्ट शब्द दिलेला आहे त्यांनी, मी वचन दिलं म्हणून पूर्ण करतो. वरील संवादातून कोणता संदेश मिळतो? नांगी मारू नये. नांगी मारायचीच नाही, नांगी मारल्यावर मरण येते. देवाला काही मागू नये आणि दुसऱ्याचे वाईट करणाराचे वाईट होते. आता संदेश मिळतो सांगितलंय, नांगी मारू नये. हे त्याच्यातून आपल्याला म्हणजे म्हणायचंय का नांगी नसती मारायची, नांगी मारल्यावर मरण येते ही समज येते. देवाला काही मागू नये, पण हे संवादापुरते नांगी मारू नये आणि नांगी मारल्यावर मरण येते, हे संवादापुरते. संदेश आपल्याला इतर काही गोष्टींसाठी सुद्धा संदेश मिळाला पाहिजे. आता देवाला काही मागू नये, देवाला तर खरं काहीच मागू नये. आपण जे काम करतो चांगलं वाईट सगळा हिशोब देवाकडे असतो. चांगल्या कामाचे कर्म फळ चांगलं भेटतं. आपण जर आता वर्षभर छान अभ्यास केला, आपल्याला मार्क चांगले मिळणारच आहेत. आणि त्याचा उपयोग करायचा मात्र परीक्षेच्या वेळेस मात्र घाई कोणत्याही प्रश्नाचं उत्तर डायरेक्ट पाहिल्या लिहायचं नाही. आता इथं वरील संवादातून कोणता संदेश मिळतो दिले त्यांनी, नांगी मारू नये. हा खरंच त्यांनी सांगितलं नांगी मारू नये, लगेच 1 नंबर करणार, लगेच 1 नंबरला गोल मारून मोकळे होणार, तसं करायचं नाही. इथं सुद्धा हा संदेश सुद्धा लक्षात ठेवा माझा आता का पूर्णतः वाचा. संदेश म्हणजे इतर सगळ्या गोष्टींसाठी उपयोगी पडेल, इतर सगळ्यांसाठी तो एक मोठं राहतो, ते पाहायला पाहिजे आपण. नांगी मारू नये किंवा नांगी मारल्यावर मरण येते, देवाला काही मागू नये, हे ह्या संवादापुरतं झालं. पण इथं संदेश कोणता मिळतो? दुसऱ्याचे वाईट करणाराचे वाईटच होते. मग यासाठी आपण काय करायचं? दुसऱ्यांचं वाईट कधी चिंतायचं नाही, दुसऱ्यांना त्रासच द्यायचा नाही. सगळ्यांचं चांगलं होईल, सगळ्यांना योग्य दिशा भेटेल, सगळ्यांचा अभ्यास होईल, सगळ्यांचा नंबर येईल, सगळे पास होतील, असं आपण कधी पण हे करायचं. दुसऱ्यांचं कधीच वाईट होऊन द्यायचं नाही. आपल्या हातून तरी वाईट होऊन द्यायचं नाही, कारण आपल्या हातून जर वाईट झालं तर आपलं सुद्धा वाईट व्हायला वेळ लागत नाही. आता आपण 6व्या संवादाकडे जातो. बाबा केवढी गर्दी आहे या दुकानात, ते दुकानात गेलेले बघा. अरे आता सर्वत्र असेच दृश्य दिसणार,
शाळा सुरू झाली, आत्ताचीच वेळ येते. पण बाळा आपण दुसऱ्या दुकानात जाऊया का? आता या ठिकाणी बघा प्रिंट मिस झाली थोडी, पण बाबा पाहिजे तिथं. बाबा आपण दुसऱ्या दुकानात जाऊया का? विशाल आपल्याला या ठिकाणी वह्या पुस्तके शाळेचे साहित्य मिळेल ना? बाबा नवीन गणवेश रेनकोट घ्यायचा आहे, नवीन गणवेश सुद्धा घ्यायचा आहे आणि रेनकोट सुद्धा घ्यायचा आहे. अरे हो, माझ्या लक्षात आहे, म्हणून तर मी तुला शाळेच्या विद्यार्थी भांडारात घेऊन आलो आहे. आता हा संवाद कोणाकोणाचा असेल, किती गर्दी आहे या दुकानात, गर्दीमध्ये किती लोक आहेत हे माहिती नाही, किती लोक आहेत हे माहिती नाही. त्याच्यामुळे तिथं निश्चित सांगता येणार नाही, हे म्हणता येणार नाही, कारण संवाद फक्त दोघांचा झालेला आहे, बाबा आणि मुलगा. केवढी गर्दी दुकानात. आता हे मुलगा म्हणालाय सर्वत्र असे दृश्य दिसणार, बाबा म्हणाले बाबा आपण दुसऱ्या दुकानात जाऊया का? पण ते का म्हणे विशाल आपल्याला या ठिकाणी वह्या पुस्तके शाळेचे साहित्य मिळेल ना. पण मुलगा म्हणजे विशाल आहे हे ध्यानात ठेवा. आणि या ठिकाणी वह्या पुस्तके शाळेचे साहित्य मिळेल, नवीन गणवेश घ्यायचा आहे, नवीन रेनकोट सुद्धा घ्यायचा आहे. म्हणजे त्याला काय काय घ्यायचंय ते बघा आणि मग आपण त्या प्रश्नाकडे जाऊ. तर पहिला प्रश्न, वरील संवाद घडला ते ठिकाण कोणते? आता असा चकमा देणारा प्रश्न आहे. पहा, संवाद घडला ते ठिकाण कोणते? भाजी बाजार. केवढी गर्दी आहे दुकानात, तर दुकानाचं नाही तिथं भाजी बाजार, भाजी घ्यायला गेलेलेच नव्हते ते, त्याच्यामुळे भाजी बाजाराचा तिथं विषय येत नाही. विद्यार्थी भांडार, विद्यार्थी भांडार आहे. गृहवस्तू भांडार, आता 3 नंबरचा पर्याय बघा, 2 नंबरचा पर्याय आणि 3 नंबरचा पर्याय, ह्याच्यामध्ये मात्र आपण थोडेसे गफलत होते. तर तिथं बघा आता पर्याय दुसरा आहे विद्यार्थी भांडार, पर्याय तिसरा आहे गृहवस्तू भांडार आणि पर्याय चौथा आहे वस्तू भांडार. आता भाजी बाजारामध्ये ते गेलेलेच नव्हते, विद्यार्थी भांडारामध्ये गेलेले होते, वस्तू भांडार आणि गृहवस्तू भांडार, वस्तू भांडार मध्ये पण गेलेले नव्हते, कारण त्यांनी फक्त शाळेचं सामान घेतलं आणि शेवटच्या वाक्यामध्ये दिलेलं होतं का विद्यार्थी भांडार मध्ये आपण आलेलो आहोत. म्हणजे वरील संवाद घडला ते ठिकाण कोणते? विद्यार्थी भांडार. विशालचे बाबा काय खरेदी करणार आहेत? बघा इथं बरोबर लक्षात येतंय, विशालचे बाबा काय काय घेणार आहेत? वह्या पुस्तके गणवेश सर्व पर्याय बरोबर. आणि बाळांनो आता एक लक्षात ठेवायचं, ज्या ठिकाणी सर्व पर्याय बरोबर येईल त्या ठिकाणी तिन्ही पर्याय बरोबर खात्री करून त्या संवादामध्ये टिक करून घ्यायच्या आहेत का. नसल तर आपल्याला जे असेल ते घ्यायचं, पण सर्व पर्याय बरोबर असेल तर खात्रीच करायची. आता बाबा वह्या पण घेणार आहेत, पुस्तके पण घेणार आहेत आणि गणवेश सुद्धा घेणार आहेत. गणवेश खालच्या वळीला होते. आता दृश्य या शब्दाचा उलट अर्थ कोणता? दृश्य, देखावा, गैरदृश्य, सदृश्य, अदृश्य. आता दृश्य म्हणजे देखावा, आपल्याला प्रश्न काय विचारलाय? उलट अर्थ. देखावा म्हणजे काय? आता समानार्थ. गैरदृश्य नाही, सदृश्य नाही. दृश्याला उलट अर्थ कोणता आला? अदृश्य. अदृश्य म्हणजे गायब, दृश्य म्हणजे दिसणे. म्हणजे असंच त्या समानार्थी शब्द असन, उलट अर्थी शब्द असन, आपण सगळ्यांनी व्यवस्थित वाचायचा, व्यवस्थित पाहायचंय. आता सुट्टी तोपर्यंतच वेळ आहे, पुन्हा वेळ नाही. आणि एक 10-10 मिनिटं झाले की तुमच्या मित्रांमध्ये संवाद घडो, घरातला संवाद घडो, संवाद लिहा आणि त्या संवादावर तुमच्या मनाने एक 5 ते 7 प्रश्न तयार करा, त्याचे उत्तर लिहा, त्याला पर्याय सुद्धा टाका. तुम्ही असं ज्यावेळेस करता त्यावेळेस आपल्याला फिक्स 6 मार्क भेटणार. आता प्रश्न संवादाकडे जातो आपण 7व्या संवादाकडे. तर 7व्या संवादामध्ये काय दिले पहा. अहो मी ग्रंथालयात अडकून पडलोय, मी ग्रंथालयात अडकून पडलोय. आता हे कोण बोलले कोणाशी हे काय कळत. तू इथं कसा अडकलास, तू इथं कसा अडकलास? बरं मग आता ते अडकलेला आहे, तो खूप म्हणजे घाबरलेला आहे. आता म्हणतो मग काय करायचं? तो वाचनालयाचा माणूस कुलूप लावून निघून गेला, वाचनालयाचा माणूस कुलूप लावून निघून गेला. मग आता बघा ते निघून गेलेत, त्यांची वेळ असते 9ची असते 10ची असते, हवातच बसलेला असेल. असं कसा निघून गेला मला ते माहित नाही, पण तू तरी 12 वाजेपर्यंत कशाला वाचत बसलास म्हणते मी. म्हणते मी म्हटल्यानंतर तिथे एक क्रिया आहे.
मी काहीच बोललो नाही. बरे, वाचत तरी काय होतात, हे सुद्धा ती स्त्रीच बोललेली आहे. मासिक, मग मासिक वाचत बसला होता, एका कोपऱ्याला होता. आणि त्याच्यानंतर पहा, त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, पूर्ण पूर्ण ती स्त्री बोलत होती, अहो मी ग्रंथालयात अडकून पडलोय, तू इथे कसा अडकलास? बरं मग तो वाचनालयाचा माणूस कुलूप लावून निघून गेला, असं कसा निघून गेला? मला ते माहित नाही. 12 वाजेपर्यंत काय कशाला बसला, वाचत बसलास म्हणते मी. मी काहीच बोललो नाही, कारण आता वाचता वाचता वेळ कसा गेला ते पण कळलं नाही. तेव्हा रात्रीचे 12 वाजले होते. ती स्त्री म्हणजे त्याची आई सुद्धा असू शकते. आई त्याला पाहत पाहत आलेली होती, पण आईला अहो म्हणणार नाहीत, म्हणजे दुसरी एक स्त्री होती. म्हणजे असे काही विचार, असे तुम्ही काय करायचे, प्रश्न नोट करायचे आणि लिहून काढायचे. वरील संवाद कोठे घडला असावा? धर्मशाळेत, रस्त्यावर, घरी आणि शाळेत. आता धर्मशाळेमध्ये नाही, रस्त्यावर ग्रंथालय नाही, आणि रस्त्यावर अडकून पडणार पण नाही. घरी पण ग्रंथालय नसतं. शाळेत, मग इथं मात्र काय करायचं, वरील संवाद कोठे घडला? शाळेत. संवाद झाल्याची वेळ कोणती? संवाद झाल्याची वेळ आता रात्रीची 12 वाजेपर्यंत कशाला बघत बसलास म्हणते मी. 12 म्हणजे रात्रीचे 12, तिथं रात्रीची वेळ होती. मग रात्रीची वेळ मग त्यासाठी पहा, वेळेसाठी प्रश्न पहा, वेळ कशी असते, आणि डायरेक्ट तिथं दिलेलं नाही 12 वाजेपर्यंत काय करत होता किंवा काय कसं झालेलं होतं हे सगळं तिथं दिलेलं नाही. आपल्याला ते शोधून काढायचं आहे. आणि मग अशाच पद्धतीने पहा, आपल्याला प्रत्येक संवादामध्ये, प्रत्येक याच्या वाक्यामध्ये काय ते सुद्धा सगळ्यांनी बारकाईने बघायचंय. आता ह्या संवादात 2च प्रश्न दिलेले आहेत. आता तुम्ही तुमच्या मनाने कच्चे काम करताना 4 प्रश्न काढा, 5 प्रश्न काढा, 6 प्रश्न काढा. तुमच्या मनाने जितके जास्त प्रश्न काढताल तितका तुमचा फायदा, आणि तितकंच आपला प्रश्न चांगला होईल आणि तितकंच योग्य होईल, हे बरोबर येत पहा. आता पुढचा आहे संवाद 8. आठवा संवाद मात्र खूप मोठा आहे बघा, आणि विचार करण्याजोगा आहे. त्यामुळे त्या संवादाकडे थोडंसं लक्ष द्या. आणि सोपे संवाद कधीच पेपरला सुद्धा येत नाहीत, मोठेच येतात. वाचनात वेळ जातो, वेळ गेला की पुढे गणिताला मार्क वेळ कमी पडतो, आणि गणिताला वेळ कमी पडला की बरोबर मुलं मागे येतात. हे एक टॅलेंट आहे. म्हणून आपण काय करायचं, फास्ट वाचायचे. सूरज, तिकडे बघ कोण आलंय, येऊ दे, तू खेळाकडे लक्ष दे. म्हणजे आता इथं फक्त सूरज आणि जो खेळणारा मुलगा आहे तो, हे दोघांचंच बोलणं झालेलं आहे. अरे तुझी ताई आली आहे, मला वाटते तुला शोधत आहेत, हे सुद्धा दोघांचंच बोलणं झालेलं आहे. ए अक्षय, सूरज दिसला का? अक्षय, सूरज दिसला का? हे मात्र दुसरंच कोणीतरी बोलत आहे. त्याच्यानंतर पहा, तिकडं काय झालं, हे ताई बोललेली आहे, अक्षय सूरज दिसला का? आणि पहिल्या 2 ओळी तर यश म्हणजे जे खेळत होते ते 2 जण बोललेले आहेत. तुझी ताई आली वाटतं, पण तो काय म्हणतो, खेळाकडे लक्ष दे आणि व्यवस्थित राहा. पुढचा आहे, पण ताई उद्या त्याला आज आईसोबत मामाकडे जायचंय, पण ताई उद्या मामाचा वाढदिवस आहे, आजी आजोबा पण गावून आलेत, म्हणून आज आई चालली, म्हणून आई आज चालली. सूरज ताईकडे जात म्हणाला, मी नाही जाणार आईकडे, तूच जा. आईकडे मी जाणार नाही, तूच जा. पण आई तुझ्यासाठी थांबली, आता अंधार पडेल. आता अंधार पडेल हा शब्द सुद्धा वेळेसाठी आलेला आहे. म्हणजे ती वेळ असन 5, 5:30, 6ची. मला सराव करायचा आहे, मॅच नाही का उद्या, मग त्याला सराव करायचा होता. यश सोबत खेळायचं होतं. नुसता खेळतच असतो रे, अभ्यासाला जराही वेळ देत नाही. पण ताई, खेळणंही तितकंच आवश्यक आहे. ताई, खेळणंही तितकंच आवश्यक आहे. ठीक आहे, तू थांब, मी सांगते आईला. आता एक ध्यानात ठेवायचं, या ठिकाणी सहभागी व्यक्ती किती झाल्या? पहिल्या 2 ओळीमध्ये
सूरज, नंतर यश, हे दोघं तर खेळतच होते. ताई, अक्षय, ताई आणि अक्षय यांच्या दोघांचं सुद्धा बोलणं झालेलं आहे. त्याला आज आईसोबत मामाकडे जायचंय, पण ताई उद्या मामाचा वाढदिवस आहे, आजी आजोबा पण गावाहून आलेत, सूरज ताईकडे जात म्हणाला. मी नाही जाणार आईसोबत, ताई तूच जा, आई तुझ्यासाठी थांबलीये, आता अंधार पडेल. अंधार पडेल म्हणजे तो वेळ कोणती आली? ती वेळ आली आपली 5:30 6 या दरम्यान आपल्याला अंधार पडतो, ती वेळ आलेली पहा. पण ताई खेळणंही तितकंच आवश्यक आहे ना, खेळणंही तितकंच आवश्यक आहे. ठीक आहे, तू थांब, मी सांगते आईला. मग आता इथं कोणाकोणाच संवाद झालेला आहे पहा. सहभागी कोण, उल्लेख कोणाचा? तर एवढं लक्षात द्या, सहभागी आहे सूरज, यश, ताई आणि अक्षय, चौघातच झालेला आहे. पण उल्लेख कोणाकोणाचा आहे? तर उल्लेख मात्र याच्यामध्ये खूप जण आलेले आहेत. आजी आहे, आजोबा आहे, मामा आहे, म्हणजे 4 आणि 3 7 जणांचा तिथे उल्लेख आलेला आहे. वेळ कोणती होती? उल्लेख किती जणांचा आलेला आहे पहा, आणि सहभाग किती जणांनी घेतलाय. आता उल्लेखाला तेवढे लिहून काढू आपण, सहभागाचे हे 4 तर आहेच. नंतर मामा, आजी आजोबा, आई, यांचा सुद्धा उल्लेख आलेला आहे. आई प्रत्यक्षात बोललेली नाही. हा संवाद झालेलं ठिकाण कोणतं? मैदान, पटांगण. आपण आपल्या मनाने तयार करायचे प्रश्न, नंतर सराव करायचा म्हणजे पटांगणात झालेली आहे. आता अंधार पडेल या वाक्यावरून काय, वेळ कोणती आपली? संध्याकाळची वेळ आहे. आता त्याच्यानंतर पुढचाच प्रश्न आहे बघा, वरील संवाद घडला ती वेळ कोणती? वरील संवाद घडला ती वेळ आहे संध्याकाळ. दुसरा पर्याय आहे रात्र, तिसरा आहे सकाळ आणि चौथा आहे दुपार. आता दुपारी अंधार पडत नसतो, सकाळी तर बिलकुल नाही, रात्री अंधार पडलेलाच असतो, म्हणून रात्र नाही, संध्याकाळ. बघा पुढचा आहे, सूरजला मामाकडे का जायचे नव्हते? मित्र येऊ देत नव्हते म्हणून? मित्र त्याला काहीच म्हणत नव्हते, त्याची मॅच होती म्हणून? हो. मामाचा वाढदिवस होता म्हणून? ताईचा राग आला होता म्हणून? ताईचा राग आलेलाच नाही, तर ताईला सांगितलंय तुम्ही आज जा, उद्याच्याला मी येतो. मामाचा वाढदिवस, मामाच्या वाढदिवसाला तर जाणार होते, पण दुसऱ्या दिवशी. पण आज मात्र त्याची मॅच होती म्हणून त्यांनी काय केलं, मामांकडे जायचं नव्हतं. आता संवाद 9 आहे पहा, 9वा संवाद बारकाईने बघा, कारण ह्या संवादामध्ये खूप गफलत होते पहा. मामा मामीला सांग पुढच्या महिन्यात 5 किंवा 6 तारखेला तुमच्याकडे येतोय. मामा मामीला सांग. मग मामा सांगणार का मामीला? हे सगळं बारकाईने पहा. कोणाचा फोन होता ग गीता? आई दीप्तीचा फोन होता. आत्या, दीप्ती, दीपू सगळेच पुढच्या महिन्यात गावी येणार आहेत. अगं पुढच्या महिन्यात म्हणजे नक्की किती तारखेला? अरे तारीखच विसरले ग मी. अगं लक्षात राहत नसेल तर लिहून ठेवावं. हो बाबा, लिहून ठेवलंय, हे बघा 5 किंवा 6 तारखेला. बघ, बरं झालं ना लिहिलंच ते. सरळ सरळ काय करायचं, उल्लेख किती जणांचा आलाय ते लिहून घ्या. जेवढ्यांचा उल्लेख आलाय ते सगळे नाव लिहून घ्या. मामा आहे उल्लेख, मामी आहे उल्लेख, गीता उल्लेख पण आहे आणि गीता बोललेली पण आहे. कोणाचा फोन होता गीता? हे कोण बोललंय? आई बोलली. मामा मामीला सांग पुढच्या महिन्यात येतो, हे कोण बोललंय? दीप्ती बोलली. ते फोनवर बोलणं झालं.
पुढच्या महिन्यात म्हणजे किती तारखेला येणार आहेत? अरे च्या, तारीखच विसरले ग मी. अरे च्या, तारीखच विसरले ग. पुढच्या महिन्यात म्हणजे तारीखच विसरले ग मी. ग मी म्हटलं तिथं आई. अगं लक्षात राहत नसेल तर लिहून ठेवावं. हे बाबा, हे कोण म्हटलं इथं? बाबा. सहभागी बघा, सहभागी व्यक्ती किती आलेत? बाबा आहे, आई आहे, गीता आहे आणि दीप्ती आहे. पण उल्लेख कोणाकोणाचा झाला? गीता पण घेतलेली आहे. उल्लेखामध्ये सहभागी सगळे येतात. आई, दीप्ती, बाबा, आत्या आणि दीपू. 1 2 3 4 5 6 7 8 8 जणांची नावं त्या ठिकाणी आलेली आहेत. म्हणजे उल्लेख किती जणांनी? आपण हा वैयक्तिक आपण स्वतः प्रश्न तयार केला. आता उल्लेख किती जणांचा आलाय? मामाचा उल्लेख आहे, मामीचा उल्लेख आहे, गीताचा उल्लेख आहे, आईचा आहे, दीप्तीचा आहे, बाबा आहे, आत्या आहे आणि दीपू आहे. मग आता एक ध्यानात ठेवायचं, मामा मामीला सांग पुढच्या महिन्यात येतोय आम्ही, असं कोण म्हणालं? दीप्ती म्हणाली. मग हे मामा मामी म्हणजे कोण? गीताचे आई बाबा. म्हणजे आपल्याला हे उल्लेख हा डबल घ्यायचे नाही. उल्लेख मामा मामी म्हणजे दीप्तीचे मामा मामी, पण ते गीताचेच आई आणि बाबा. एवढं बारकाईनं सगळ्या गोष्टी पाहत चला. आणि इतक्या बारकाईनं गोष्टी पाहिल्या तर विसरणार नाही. आणि प्रश्न मात्र तो काळजीने दिलेला आहे. वरील संवादात किती जणांचा उल्लेख आलेला आहे? उल्लेख आलेला आहे. 8 पण पर्याय आहे, 5 पण आहे, 7 पण आहे. 5 तर नाहीच आहे तिथं, 7 पण नाहीच आहेत. परंतु मग आता 6 जणांचा तिथे उल्लेख आलेला आहे. कारण 8 जणांची नाव आहेत, पण दीप्तीचे मामा मामी म्हणजे गीताचे आई बाबा. माणसं वाढलेले नाहीत. मग हे ध्यानात ठेवायचं. असं गफलत होणारे जे प्रश्न असतील त्यावेळेस डोक्यावर बर्फ ठेवून शांतपणे विचार करायचा आणि मग पुढचं सांगायचं. अरे च्या, तारीखच विसरले ग मी, असे गीता कोणाला म्हणाली? आईला म्हणाली. बाबाला जर म्हणले तर ग येणार नाही. ग म्हटल्यावर आईच. आत्या तर संवादामध्ये आलेलीच नाही. दीप्तीचा फोन ठेवून झालेला होता, म्हणजे कोण? आई. आत्या, दीप्ती, दीपू गावाला केव्हा जाणार आहेत? 5 तारखेला, 6 तारखेला, पुढच्या महिन्यात. आणि पुढच्या महिन्यात 5 किंवा 6 तारखेला. आता हा पर्याय मात्र ते 5 तारखेला 6 तारखेला हा पर्याय अधुरा आहे, तो ठेवायचा नाही. पुढच्या महिन्यात तो सुद्धा ठेवायचा नाही. पण पुढच्या महिन्यात 5 किंवा 6 तारखेला हे करेक्ट उत्तर येतं. हे ध्यानात ठेवा. आता आपण 9 संवाद पाहिलेले आहेत. 9 संवाद वेगवेगळ्या प्रकारचे होते. 9 संवादातून वेगवेगळ्या प्रकारची माहिती वाचायला पण सांगितलेली आहे आणि ती वाचून काढा सुट्टी तोपर्यंत. आणि आता बघा, तुमच्या कल्पना शक्तीला वाव द्या. पहिलं चित्र बघा, एक राजाचा दरबार भरलेला आहे आणि दरबार भरल्या तिथं मळके कपडे घालून एक मुलगा तिथं हात जोडून उभा आहे. तर एक ती गोष्ट आहे 5वीच्या पुस्तकामध्येच आहे ती गोष्ट. जो मंत्री होता तो मंत्री मात्र वयोवृद्ध झालेला होता आणि राजाने सांगितलेलं होतं, बघा त्या तुझ्यासारखाच प्रामाणिक मुलगा मला दे, तसं तू काय निवृत्त होऊ नको, तू तुझं काम सोडू नको. आणि मग ते मंत्रीने काय केलं, एक दिवस गावामध्ये दौंडी पिटवली आणि दौंडी पिटवल्यानंतर त्यांनी सांगितलं की आता काय करायचं, ज्याला ज्याला भाग घ्यायचा, ज्याला ज्याला मंत्री बनायचे त्यांनी सगळ्यांनी राजवाड्यात यायचे. आपली एक परीक्षा होणार आहे, परीक्षा झाल्यावर राजा ते करणार आहे. मग असं करताना ते दरवाजात रोडवर बसलेले आहेत. रोडवर बसल्यावर सगळे लोक आले, सगळे लोक गेले, मग कुणी तिथं थांबलं नाही. पण हा एक मुलगा असा होता की त्या ठिकाणी थांबून त्या वयोवृद्ध माणसाला पूर्ण बाजूला घेतलं आणि त्यांना घेऊन ते तिथून राजवाड्यात आले. आणि मग खरा संवाद राजवाड्यातलाच दाखवलेला आहे. आणि तो संवाद राजा म्हणे हे कोण आहे, तर तो म्हणतो मी एक मुलगा आहे, कर्मवीर नाव आहे माझं. आणि मग तो मंत्री जो वयोवृद्ध झालेला होता त्या मंत्र्याने सांगितलं की राजेसाहेब, तुम्ही मला एक ऑर्डर दिली होती, तुम्ही मला सांगितलं तुमच्यासारखा प्रामाणिक मंत्री राजदरबारात हजर कर आणि मग निवृत्त हो. तर तो माणूस मी घेऊन आलेलो आहे.
आता मी तिथं चिखलामध्ये मुद्दाम गाडी ठेवली आणि रस्त्याच्या कडेला बसलो होतो, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि ह्यांनी मात्र स्वतःच्या ड्रेसचा विचार केला नाही, कशाचाच नाही, त्यांनी मला बाहेर काढलं. अशा समाजाची सेवा करणारा माणूस आपल्याला पाहिजे. मग आता इथं दरबारामध्ये इतके सारे लोक होते, तर सहभागी व्यक्ती कोण होते? फक्त 3 जण होते. तो मुलगा होता, मंत्री होता आणि राजा होता. आणि उल्लेख किती जणांचा? तर उल्लेख राजदरबारामध्ये निश्चित सांगता येत नाही. मग असे तुम्ही काय करायचे चित्र. आता पुढचं पण बघा 3. तर पुढच्या ह्याच्यानुसार पूर्ण संवाद तयार करा आणि प्रत्येक संवादावर प्रश्न तयार करा. 4 प्रश्न असतील, 5 प्रश्न असतील ते करा आणि या सुट्टीचा उपयोग करून पैकीच्या पैकी मार्क मिळवण्याचा प्रयत्न करा. तर आज आपण इथे थांबू.